नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, भरपूर दिवसापासून आपण व्हिडिओज वगैरे अपलोड केलेले नाही आहेत. बरेच म्हणजे जवळपास एक्झाम संपल्यापासून आणि सध्या सर्वांना जे आहे ते निकालाची उत्सुकता लागलेली आहे. तर काळजी करू नका. 10 ते 15 जुलैपर्यंत सर्वांचे निकाल येणार आहेत. ओके. त्यामुळे वारंवार फक्त एकच प्रश्न विचारत बसू नका. तो तुमचा जो निकाल आहे तो साधारणपणे 10 ते 15 जुलैपर्यंत केव्हाही निकाल तुमचा येऊ शकतो. ओके. तर मित्रांनो, साधारणपणे आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाच्या 2-3 अपडेट बघायचे आहेत. जसं की नवीन ॲडमिशन, कोणी बोलते की सिलेबस वगैरे चेंज झाला आहे, तर कुठल्या-कुठल्या प्रोग्रामचा सिलेबस चेंज झाला, ॲडमिशन केव्हापासून सुरू होणार आहेत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना जे आहे त्या ठिकाणी ॲडमिशनला अडचण येत आहे. त्यांचं कॉलेज ब्लॉक दाखवत आहे किंवा त्यांना कॉलेजचे नावच दाखवत नाही येत आहे. हे जे काही प्रॉब्लेम वगैरे आहेत मित्रांनो, या सर्वांचं सोल्युशन आहे जे आहे मित्रांनो, ते आपण आजच्या आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. तर मित्रांनो बघा, ही वाय-सी-एमची ऑफिशियल वेबसाईट आहे. सर्वांना माहिती असेल. ycmu.digitaluniversity.ac ही ऑफिशियल वेबसाईट आहे वाय-सी-एमची. यावर तुम्हाला यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी आले. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना एम-बी-एला ॲडमिशन घ्यायचं असेल, म्हणजे तुमचं आता बी-ए किंवा बी-कॉम झाला असेल, तर तुमचा समजा 1-2 विषय जरी बॅकला असेल, तरी तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता, काही हरकत नाही आहे. फक्त एकच विषय बॅक असेल तर. इतर 2 किंवा 3 जर एक विषयापेक्षा जास्त जर तुमचे विषय बॅक असेल, तर तुम्हाला ॲडमिशन मिळणार नाही. केवळ एका विषयामध्ये तुम्ही जर बॅक असाल, तर तुम्हाला ॲडमिशन आरामात मिळू शकते. ओके. त्यासाठी देखील तुम्हाला जो एक्झाम कंट्रोल आहे, त्यांची तुम्हाला परवानगी लागेल. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकता. बाकीचे विद्यार्थी पास आउट आहेत. ठीक आहे. ज्यांचा निकाल आता येईलच लवकरात. त्यामुळे त्यांचं ॲडमिशन या ठिकाणी तुमचं लवकरच सुरू होईल. तर बघा, आता यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही आय-सी-एममध्ये ॲडमिशन घेता मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला अ, काही प्रोग्राम्स असे असतात, प्रोफेशनल कॅटेगरीमध्ये येतात. ते ॲक्चुअली नॉन प्रोफेशनल कॅटेगरीमध्ये असतात, परंतु त्यांना एक प्रोफेशनल कॅटेगरी दिल्यामुळे किंवा जे जास्त काय म्हणतो आपण त्याला, खूप महत्त्वपूर्ण कोर्स असल्यामुळे त्यांना जे आहे, तुम्हाला एक प्री क्वालिफाय एक्झाम तुम्हाला द्यावं लागते. त्याला आपण सी-ई-टी म्हणतो, राईट? तर ती साधारणपणे कुठल्या-कुठल्या एक्झामला असते, जसं की एम-बी-ए, बी-सी-ए, एम-सी-ए आणि बघा, यावर्षी वाय-सी-एमने जे आहे मित्रांनो, या ठिकाणी एक प्रोग्राम नवीन ॲड केलेला आहे. बी-एस-सी डेटा सायन्स, जो की खूप उपयुक्त आहे ज्या विद्यार्थ्यांना बी-एस-सी वगैरे करायची असेल ती. ऑलरेडी आपल्याकडे वाय-सी-एममध्ये 2 बी-एस-सी होते. त्यामध्ये आता त्यांनी एक नवीन बी-एस-सी डेटा सायन्स म्हणून यामध्ये ॲड केलेला आहे, बरोबर? तर बी-सी-ए, एम-सी-ए, सी-ई-टी आणि एम-बी-ए, सी-ई-टी या दोन्हीबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. ओके. आपण जर का मित्रांनो या ठिकाणी आलो, तर बी-सी-ए, एम-सी-ए आणि बी-एस-सी डेटा सायन्स, तर ह्या 3 प्रोग्रामसाठी तुम्हाला देखील मित्रांनो या ठिकाणी सी-ई-टी द्यावं लागणार आहे आणि सोबत बघा अजून एक आहे तुमचं एम-बी-ए. तर एम-बी-एवाल्यांसाठी देखील तुम्हाला या ठिकाणी सी-ई-टी द्यायची आहे. तर याचा सिलेबस वगैरे काय असणार आहे, त्याबद्दल देखील तुम्हाला मी समोर सांगणारच आहे. त्याआधी बघा, आपल्याला या ठिकाणी काही महत्त्वाचे अपडेट बघायचे आहेत. तुमचे सी-ई-टी कोणतीही असो, बी-एस-सी असो, बी-सी-ए असो, एम-सी-ए असो किंवा एम-बी-ए असो, सर्वांची एकच वेबसाईट आहे. ycm@ycmapp.ycm.org.in यावर तुम्हाला यायचं आहे. या ठिकाणी बघा, तुम्हाला या मित्रांनो, जी काही सी-ई-टी आहे बघा, बी-सी-ए, एम-सी-ए, एम-बी-ए आणि बी-एस-सी डेटा सायन्स, या चारही प्रोग्रामसाठी तुम्हाला जे आहे मित्रांनो, सुरुवातीची जी रजिस्ट्रेशन फी आहे मित्रांनो, ती ₹600 असणार आहे. ठीक आहे. मला वाटतं बहुतेक यामध्ये जे बी-सी-ए वगैरे आहे, यांना फक्त सुरुवातीला ₹500 फी असणार आहे सुरुवातीला आणि जे एम-बी-ए आहे, त्या एम-बी-एवाल्यांना सुरुवातीची फी जी आहे ती या ठिकाणी ₹600 रजिस्ट्रेशन फी असणार आहे, बरोबर? तर एम-बी-एवाल्यांना ₹600 सुरुवातीला फी भरायची आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी एक्झाम देऊ शकता. जर तुम्ही फेल झाले, तर तुम्हाला पर अटेम्प्टला ₹500 तुम्हाला एवढी एक्स्ट्रा फी तुम्हाला या ठिकाणी पे करावं लागेल. फर्स्ट अटेम्प्ट 500, सेकंड अटेम्प्ट 500, थर्ड अटेम्प्ट 500 अशा प्रकारे. सेम बी-एस-सीला पण आणि बी-सी-एला पण सर्वांसाठीही सेम असणार आहे. परंतु बी-सी-ए, एम-सी आणि बी-एस-सी डेटा सायन्स यांना जे आहे सुरुवातीला फक्त ₹500 फी असणार आहे. सुरुवातीला म्हणजे ₹100 चा फरक आहे एम-बी-एमध्ये आणि बी-सी-एमध्ये. तर एम-बी-एवाल्यांना सुरुवातीला ₹600 रजिस्ट्रेशन फी असणार आहे आणि बी-सी-ए, एम-सी-ए, बी-एस-सीवाल्यांना ₹500 रजिस्ट्रेशन फी असणार आहे या ठिकाणी. दोन्ही परीक्षेमध्ये तुम्हाला कट ऑफ जो आहे तो 40 मार्कांपेक्षा अधिक तुम्हाला मार्क लागणार आहेत पासिंगसाठी, बरोबर? आणि प्रत्येक म्हणजे तुम्हाला 50 प्रश्न या ठिकाणी असणार आहेत. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला या ठिकाणी 2 गुण असणार आहेत. यामध्ये तुम्हाला कुठलीही निगेटिव्ह मार्किंग बघायला मिळणार नाही, जे की एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीमध्ये असते. तर असं याच्यामध्ये काहीही नसणार नाही. तर यामध्ये बघा, तुम्हाला बी-सी-ए, एम-सी-एवाल्यांचा सिलेबस असा असणार आहे, की त्यांना 50 प्रश्न विचारले जाणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला त्यांना 2 गुण असणार आहेत. त्यामुळे 50 प्रश्न तुम्हाला पूर्ण सोडवायचे आहेत या ठिकाणी. प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला 2 गुण असतील आणि पासिंगसाठी तुम्हाला 40 पाहिजेत. म्हणजे तुम्ही 20 प्रश्न जरी बरोबर लिहिले, तरी तुम्ही 40 मार्क आरामात पास होऊ शकता. परंतु एम-बी-एचा सिलेबस थोडा वेगळा आहे. एम-बी-एला तुम्हाला 60 प्रश्न येतील. 60 पैकी तुम्हाला कोणतेही 50 सोडवायचे आहेत. तुमच्याकडे जर टाईम असेल, तर तुम्ही पूर्ण प्रश्न सोडवू शकता. तुम्हाला 1 तासाचा अवधी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. ठीक आहे. 1 तासाचा टाईम आहे. परंतु बी-सी-ए, एम-सी-एला तुम्हाला 50 मिनिटाचा टाईम असणार आहे. 50 प्रश्न, 50 मिनिटं. अ, आणि एम-बी-एला तुम्हाला 50 प्रश्न किंवा 60 प्रश्न 1 तास टाईम असणार आहे. 100 गुण, बरोबर? असे तुम्हाला या ठिकाणी जे आहे 1 तासांचा वेळ मिळणार आहे. सी-ई-टीची मित्रांनो तारीख जी आहे या ठिकाणी जस्ट जाहीर केलेली आहे फक्त 19 जुलैपर्यंत. परंतु काही काळजी करू नका. पोर्टलवर अपडेट व्हायला या ठिकाणी बरेच टाईम लागतात. काही समस्या वगैरे सुरुवातीला येतात.
त्यामुळे असं समजा की तुमचं जे ॲडमिशन आहे ते पूर्ण ऑगस्ट महिना चालणार आहे 31 ऑगस्टपर्यंत. ठीक आहे. 31 ऑगस्ट. त्यामुळे ऑगस्टचा पूर्ण महिना तुमचा ॲडमिशनपर्यंत चालणार आहे. काही काळजी करू नका. सध्या जुलैची तारीख दिली आहे त्यांनी, परंतु एक महिना अजून डेट एक्सटेंड होणार आहे ऑगस्टपर्यंत. ठीक आहे. त्यामुळे तुमचा निकाल देखील तोपर्यंत येऊन जाईल. काही काळजी करू नका. बरेच विद्यार्थी विचारतात, "सर 13 जुलैपर्यंत डेट दिलेली आहे आणि निकाल तर तुमचं तुम्ही बोलता 15 लागणार आहे. मग कसं होणार?" तर काही काळजी करू नका. ही जी डेट आहे ही फक्त एक एक प्रायमरी असते किंवा एक एक फक्त संभाव्यता असते, प्रोबॅबिलिटी असते की या तारखेपर्यंत ते होऊ शकतं. पण काही काळजी करू नका. डेट ही वाढत राहते आणि ऑगस्ट काय सप्टेंबरपर्यंत देखील डेट वाढत राहणार आहे. काही काळजी करू नका. ओके. तर मित्रांनो हे झालं. त्यामध्ये बघा MBA, BCA, MCA आणि BSc वाल्यांसाठी झाली त्याच्यामध्ये तुमची CET माहिती. ओके. आता मित्रांनो याचा सिलेबस काय असणार आहे? बरेच विद्यार्थी मला प्रश्न विचारतात, "सर याचा सिलेबस वगैरे काय असणार आहे?" वगैरे, वगैरे. ठीक आहे. तर ओके. तर आता बघा रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं? यासाठी तुम्हाला यावर यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही लिंकवर क्लिक करता, क्लिक हिअर फॉर रजिस्ट्रेशन तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकायचा, तुमचा मेल आयडी टाकायचा, तुमचं नाव टाकायचं या ठिकाणी, तुमचं सरनेम फर्स्ट, नंतर तुमचं नाव, नंतर वडिलांचं नाव आणि सिलेक्ट कोर्समध्ये बघा तुम्हाला तुमचा जो काही कोर्स त्याच्यासाठी ज्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सीईटी द्यायची असेल, जसं की BSc, BCA, MCA, MBA तर हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. गेट ओ-टी-पीवर क्लिक करायचं. तुमचा मोबाईल नंबरचा ओ-टी-पी टाका, मेलचा ओ-टी-पी टाका. नंतर तुमची बेसिक प्रोफाईल फिल करायची आहे. तर मित्रांनो या संदर्भात बघा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. आपल्या चॅनलवरती यायचं आहे व्हिडिओमध्ये. या ठिकाणी बघा तुम्हाला MBA CET असं तुम्हाला सर्च करायचं आहे आपल्या चॅनलवरती. या ठिकाणी तुम्ही आले, की तुम्हाला बघा या ठिकाणी 2-3 व्हिडिओ बघायला मिळतील, की रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं, काय करायचं वगैरे, वगैरे. तुम्हाला बघा हा देखील तुम्ही व्हिडिओ बघू शकता या ठिकाणी. हा बघा पार्ट 2चा व्हिडिओ आहे. तुम्ही हा देखील बघू शकता. हे डायरेक्ट एक्झामचा आहे या ठिकाणी तुम्हाला दिलेला, की एक्झाम कशी द्यायची, काय द्यायची. हा पार्ट 2 व्हिडिओ आहे. पार्ट 1 व्हिडिओ जर का मित्रांनो तुम्ही बघितला या ठिकाणी, तर रजिस्ट्रेशन प्रोसेस तुम्हाला संपूर्ण कळून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. याची देखील मी तुम्हाला लिंक व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. पार्ट 1ची की कशाप्रकारे तुम्हाला जे आहे रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे, जे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे आता. ही माहिती कशी भरायची, काय भरायची आणि प्रश्न कशा प्रकारचे असतात, काय असतात, डेमो प्रश्न वगैरे टेस्ट कशी द्यायची, काय द्यायची, हे संपूर्ण तुम्हाला जे आहे मित्रांनो, मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं पार्ट 2मध्ये तुम्ही हा पार्ट 2 व्हिडिओ देखील या ठिकाणी बघू शकता. आणि अजून एक आपण फायनल CETवाला जो पार्ट 3 व्हिडिओ आहे, जो की फायनल एक्झामसाठी असेल, क्वेश्चन कशा प्रकारचे असतील, काय असतील, ते देखील आपण या ठिकाणी बनवलेलं आहे. तुम्हाला तिन्ही व्हिडिओची लिंक जी आहे मित्रांनो, आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनला बघायला मिळेल. तुम्ही त्यावरती बघू शकता. आणि मित्रांनो आपलं चॅनल जे आहे परीक्षित अभ्यास सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि आपले जे मित्रांनो ऑफिशियल वेबसाईट आहे परीक्षिताभ्यास.in यावरती लवकरच बऱ्याच काही गोष्टी वगैरे या ठिकाणी ॲड होणार आहे. जसं की सध्या ॲडमिशनची अपडेट दिलेली आहे. ई-बुक्समध्ये सध्या जे PDF बुक्स वगैरे आहेत YCMचे त्यावर देखील काम चालू आहे अपलोडिंगसाठी आणि सोबत तुमचं जे स्टडी नोट्स आहेत बघा, त्या स्टडी नोट्सवर देखील या ठिकाणी काम चालू आहे. ते लवकरच तुम्हाला या ठिकाणी जे आहे तुम्ही डाउनलोड करू शकता. जसं की मागच्या वेळेस बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी आल्या होत्या, की सर तुम्ही पेमेंट वगैरे घेतलं पण ज्या नोट्स वगैरे आहेत त्या आम्हाला PDFमध्ये द्या किंवा आम्हाला प्रिंट करायच्या आहेत वगैरे, वगैरे. तर त्यावर देखील काम चालू आहे. आणि आपण एक नवीन ऑप्शन देखील या ठिकाणी मित्रांनो ॲड केलेला आहे बघा स्टेशनरीचं, ज्याला आपण स्टडी मटेरियल किंवा स्टेशनरी म्हणू शकतो. तर स्टेशनरी असेल किंवा स्टडी मटेरियल असेल, हे आपण या ठिकाणी ॲड केलेलं आहे. आणि आपण या ठिकाणी बघा एक फाउंडेशन म्हणून देखील एक बटन ॲड केलेलं आहे फाउंडेशन. तर फाउंडेशन म्हणजे थोडक्यात काय आपण ज्या विद्यार्थ्यांना समजा त्यांचं शिक्षणाचा खर्च घेतो किंवा त्यांना आपण सहकार्य करतो किंवा जे काही गोरगरीब विद्यार्थी वगैरे असतात त्यांना आपण सहकार्य करतो. त्यासाठी आपण या ठिकाणी फाउंडेशनचं देखील लॉन्च केलेलं आहे. तर फाउंडेशनवर सध्या काम चालू आहे आणि स्टडी मटेरियल असेल किंवा तुमचं स्टेशनरी वर्क असेल, ठीक आहे, स्टेशनरी मटेरियल असेल, तर त्यावर देखील सध्या काम चालू आहे. सर्वांनी आपलं या ठिकाणी यायचं आहे आणि आपलं जे ॲप आहे मित्रांनो Androidचं ॲप्लिकेशन, हे Androidचं ॲप्लिकेशन देखील मित्रांनो सर्वांना इन्स्टॉल करून ठेवायचं आहे. जवळपास 20,000 विद्यार्थ्यांनी आपलं ॲप आतापर्यंत इन्स्टॉल केलेलं आहे. तुम्ही देखील या ठिकाणी जे आहे इन्स्टॉल करू शकता. आणि बाकी iPhoneच्या ॲपवर सध्या काम चालू आहे. परंतु सध्या आपली जी वेबसाईट आहे iPhoneची, त्या iPhoneची वेबसाईट देखील आपल्या सध्या iPhoneमध्ये वर्क करत आहे. आणि 1-2 पुढील एका महिन्यामध्ये आपलं जे iPhoneचं ॲप आहे, ते लवकरच रिलीज होईल. काही काळजी करू. ठीक आहे. चला कोणाला काही समस्या वगैरे असेल मित्रांनो, तुम्ही बेशक कमेंट करू शकता. आता बघा मित्रांनो, जो सिलेबस आहे CETचा आपल्याला तो देखील बघायचा आहे या ठिकाणी. आणि तुम्ही जर का मित्रांनो या ठिकाणी बघितला आता, तर तुम्हाला बघा या ठिकाणी यायचं तुम्हाला ॲडमिशन टॅबवरती. जसं तुम्ही ॲडमिशन टॅबवरती आले, मित्रांनो जे काही माहिती पुस्तिका असते, प्रॉस्पेक्टस असतं बघा जुलै 2025 म्हणजे जे आपलं जून-जुलैचं जे काही सत्र आहे हे चालू वर्ष 25-26 तर याची जी काही माहिती पुस्तिका आहे, प्रॉस्पेक्टस याची देखील तुम्हाला लिंक जी आहे मित्रांनो, ही जी 1482 लिंक आहे ऑलरेडी तुम्हाला आपल्या व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे प्रॉस्पेक्टस म्हणून. तुम्ही त्यावर क्लिक करून देखील बाकीचे प्रॉस्पेक्टस वगैरे या ठिकाणी बघू शकता. आणि ॲडमिशन जर म्हणसाल मित्रांनो, तर जवळपास सगळ्या प्रोग्रामची जी आहे या ठिकाणी प्रॉस्पेक्टस वगैरे या ठिकाणी म्हणजे माहिती पुस्तिका या ठिकाणी आलेली आहे. तुम्ही ते देखील चेक करू शकता. यावर्षी बघा 2 प्रोग्राम या ठिकाणी त्यांनी ॲड केलेले आहेत. जसं की MA इंग्लिश जो की मध्ये 1-2 वर्ष बंद केलं होतं आणि यामध्ये बघा त्यांनी जे MA इन मास कम्युनिकेशन जर्नलिझम हे देखील ॲड केलेलं आहे. पॉलिटिकल सायन्स देखील ॲड केलेलं आहे. मराठी इंग्लिश मीडियमसाठी, सोशिओलॉजी, सायकॉलॉजी देखील इंग्लिश मीडियमसाठी या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे. बाकी M.Com, MBA वगैरे या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण काही दिलेलं आहे. ठीक आहे. आता बघा यामध्ये
मित्रांनो सिलॅबस जो आहे, जो चेंज झाला त्यावर देखील आपल्याला थोडासा प्रकाश टाकायचा आहे. कारण सिलॅबस चेंजवरतीच सगळ्या गोष्टी डिपेंड असणार आहेत या ठिकाणी. तुम्ही जर का मित्रांनो बघितलं या ठिकाणी, तर जे आपलं या ठिकाणी बघा तुम्हाला काय दाखवतील G02 म्हणजे काय थोडक्यात बी-कॉम राइट. तर बी-कॉमला काय म्हणते बघा G02 हा जो जुना सिलॅबस आहे, बॅचलर ऑफ कॉमर्स इंग्लिश मीडियम, मराठी मीडियम. ते काय म्हणते फक्त सेकंड इयर आणि थर्ड इयरसाठी फक्त हा जे आहे या ठिकाणी हे प्रोग्राम असणार आहे. म्हणजे याचा अर्थ फर्स्ट इयरला जे आहे ते नवीन सिलॅबस आलेला आहे आणि जो नवीन सिलॅबस आहे सुरुवातीला त्यांनी या ठिकाणी पब्लिश केला होता UG G02 म्हणजे काय NAPमध्ये जो काही पॅटर्न आहे सेमिस्टर पॅटर्न आहे, तो त्यांनी ऑलरेडी या ठिकाणी पोस्ट केला होता. पण सध्या त्यांनी या ठिकाणी गायब केलेला आहे YCMने. तो लवकरच या ठिकाणी परत येईल आणि त्याची लिंक देखील तुम्हाला मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनला दिलेली आहे. तुम्ही त्यावर लिंकवर क्लिक करून देखील आपला टेलिग्राम ग्रुप जॉइन करू शकता. त्या टेलिग्राम ग्रुपमध्ये तुम्हाला ऑलरेडी लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जे आहे ते नवीन प्रॉस्पेक्टस बघू शकता नवीन विद्यार्थ्यांसाठी. तर जे विद्यार्थी यावर्षी पहिल्यांदा ॲडमिशन घेतील बी-कॉमसाठी, तर त्यांना NAP पॅटर्नमध्येच ॲडमिशन घ्यावं लागेल आणि जे विद्यार्थी ऑलरेडी त्यांचा फर्स्ट इयर झालेला आहे किंवा त्यांनी एक्झाम दिली असेल, तर त्यांचं जुन्या पॅटर्ननुसार त्यांचं जे आहे सेकंड इयर किंवा थर्ड इयर या ठिकाणी कंटिन्यू होईल. तुमचं सेकंड इयर असेल तर सेकंड इयर पूर्ण होईल. थर्ड इयर असेल तर थर्ड इयर पूर्ण होईल. ओके. काही काळजी करू नका. बाकी समोर जाऊया आपण नवीन सिलेबस कुठला आहे अजून बघा या ठिकाणी बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन. BCAला देखील बघा जो काही जुना पॅटर्न होता सेकंड इयर आणि थर्ड इयर रजिस्टर्ड स्टुडंटसाठी, तो देखील बघा या ठिकाणी बी-कॉम सारखाच जो आहे तो सिलेबस फक्त सेकंड इयर आणि थर्ड इयरवाल्यांसाठी या ठिकाणी कंटिन्यू असणार आहे. ओके. आणि या ठिकाणी बघा आता तुम्ही बघू शकता बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन फर्स्ट इयर. तर नवीन जे आहे UG-P104 ठीक आहे. तर UG-P104 हा जो प्रोग्राम आहे मित्रांनो, हा BCAसाठी नवीन सिलेबस आहे NAP पॅटर्न अंतर्गत. तो देखील आपण या ठिकाणी बघणार आहे. आणि सोबत बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचं बॅचलर ऑफ डेटा सायन्स जे तुम्हाला मी सांगितलं होतं UG-P105 तर बॅचलर ऑफ डेटा सायन्स हे देखील मित्रांनो या ठिकाणी जे आहे नवीन सिलेबस ॲड केलेला आहे यामध्ये. तर ज्यांना कोणाला BScला ॲडमिशन घ्यायचं असेल डेटा सायन्सला, याला आपण BDS देखील म्हणू शकतो किंवा किंवा जे आपलं बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन देखील आपण या ठिकाणी म्हणू शकतो त्याला. BCAचाच एक ॲडव्हान्स पार्ट आहे. राइट. आणि आपल्यासोबत जे CETचा आहे मित्रांनो अजून कुठला CETसाठी आपल्याला MCA आणि MBA ठीक आहे. याचा देखील आपण या ठिकाणी जो काही CETचा सिलेबस वगैरे असणार आहे तो देखील आपण या ठिकाणी थोडीशी माहिती घेऊया. सर्वप्रथम बघा मित्रांनो आपण या ठिकाणी अपडेट घेऊया. जो BCAचा प्रॉस्पेक्टस आहे बघा नवीन सिलेबसनुसार जो की या ठिकाणी NAV अंतर्गत आहे. ठीक आहे. तर NAPमध्ये तुम्हाला बघा या ठिकाणी मित्रांनो खाली यायचं आहे बघा. याची पात्रता देखील मित्रांनो तुम्ही या ठिकाणी बघू शकता. एकदम सोपं आहे, काही अवघड नाहीये. ओके. ओके. तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारचे तुमचे या ठिकाणी सेमिस्टर 1साठी तुमचे सब्जेक्ट असणार आहेत. जे की तुमचं या ठिकाणी प्रोग्राम स्ट्रक्चर वगैरे त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला आणि त्याचे क्रेडिट्स पॉइंट्स वगैरे संपूर्ण गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत. सगळं चेक करू शकता. प्रॅक्टिकल थिअरी वगैरे कुठले-कुठले सब्जेक्ट आहेत सेमिस्टर 1, 2, 3, 4 5, 6 ठीक आहे. 3 इयर्स म्हटल्यावर. आणि जी फीस वगैरे असणार आहे मित्रांनो बघा ते फर्स्ट इयर BCAला जवळपास ₹23,000 असणार आहे. SY-BCAला जवळपास 26 असेल आणि TY-BCAला जवळपास ₹20,000 फी असेल. हे फक्त यावर्षीच यांनी दिलेलं आहे आणि यांची दरवर्षी फीस वगैरे मित्रांनो जी आहे ती वाढत असते. त्यामुळे काही काळजी करायचं काम नाही आहे. ठीक आहे. यांची फीस जी आहे ती फिक्स नसते. ही दरवर्षी फीस वगैरे वाढत असते. ओके. बाकी यामध्ये बघा जी काही तुमची CET असेल बघा या ठिकाणी दिलेलं त्यांनी बघा कॉमन एंट्रन्स टेस्ट. तर मित्रांनो जे तुमचं BCA आहे, तर BCAवाल्यांसाठी सिलेबस कुठला-कुठला असणार आहे बघा. बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर त्याला आपण IT म्हणतो. जसं की HTML झालं, जावा झालं, पायथॉन झालं, सोशल मीडिया झालं, नेटवर्किंग झालं. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी हे चेकआउट करू शकता. नंतर आहे बघा न्यूमेरिकल एबिलिटी, लॉजिकल रिझनिंग, जनरल ॲप्टिट्यूड आणि इंग्लिश कम्युनिकेशन जे की हे लॉजिकल रिझनिंग आणि जनरल ॲप्टिट्यूड हे जे आहे दोन्ही CETमध्ये तुम्हाला कॉमन असेल. फक्त हे 2-3 सिलेबस चेंज असतील. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो याच्यामध्ये BCAचा सिलेबस या ठिकाणी असणार आहे. समोर बघा मित्रांनो या ठिकाणी डेटा सायन्स. तर डेटा सायन्स जर का आपण मित्रांनो या ठिकाणी विचार केला, तर डेटा सायन्स देखील मित्रांनो या ठिकाणी जे आहे नवीन सिलेबस असल्यामुळे तुम्हाला जे आहे बघा या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे बघू शकता. ओके. तर तुमचं जे काही फर्स्ट इयर असेल, बघा सेमिस्टर 1ला तुमचे एवढे सब्जेक्ट असणार आहे या ठिकाणी बघा तुम्हाला प्रॅक्टिकल थिअरी सगळं काही बघायला मिळेल. जसं की पायथॉन असेल, लॅब मॅथेमॅटिक्स असेल, फंडामेंटल असेल, अजून त्याच्यामध्ये तुमचं ॲडव्हान्स एक्सेल असेल, अजून तुमचं CCA लँग्वेज असेल, C++ वगैरे, वगैरे. हे संपूर्ण गोष्टी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील. ठीक आहे. अप टू 6 सेमिस्टर. आणि याची फीस वगैरे देखील मित्रांनो तुम्हाला बघा फर्स्ट इयरला तुम्हाला जवळपास 35,000, 35,000, 35,000 म्हणजे तुम्हाला जवळपासची फी जी आहे तुम्हाला मित्रांनो जवळपास एका वर्षाला तुम्हाला ₹35,000 एवढी तुम्हाला फी यामध्ये आकारली जाऊ शकते. आणि जी CET आहे मित्रांनो यामध्ये बेस्ट तर CETचा सिलेबस जो आहे मित्रांनो जवळपास BCA, MCA आणि BSc या तिन्हीचाही सिलेबस सेम असणार आहे तुम्हाला या ठिकाणी. ठीक आहे. जो आपण ऑलरेडी या ठिकाणी डिस्कस केला आहे. ओके. आणि MCAचं देखील जसं तुम्हाला सांगितलं मित्रांनो प्रोस्पेक्टस या ठिकाणी बघा. MCA हे 2 वर्षांचा प्रोग्राम असतो कारण तो PG प्रोग्राम आहे. तुम्ही या ठिकाणी जर का मित्रांनो विचार केला, तर तुमचं
बघा सेमिस्टर 2, सेमिस्टर 3, सेमिस्टर 4 असे तुमचे टोटल 4 सेमिस्टर यामध्ये असणार आहेत म्हणजे 2 वर्ष आणि याच्यात देखील मित्रांनो तुम्ही सी-ई-टी या ठिकाणी बघू शकता. जी की मॅथेमॅटिकल अँड स्टॅटिस्टिक्स, लॉजिकल ॲटिस्टिक, इंग्लिश, कॉम्प्युटर कन्सेप्ट जवळपास सेम असणार आहे. थोडासा फक्त प्लस मायनस फरक आहे याच्यामध्ये. ओके. आणि आता बघा आपली जी एम-बी-एची सी-ई-टी आहे मित्रांनो, एम-बी-एची सी-ई-टी जी आहे ती पूर्णपणे वेगळी आहे आणि एम-बी-ए सी-ई-टीमध्ये बघा मित्रांनो तुम्हाला यामध्ये जे काही एम-बी-ए ऑफर केला जाते बघा, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट ज्याला आपण एच-आर-एम म्हणतो, मार्केटिंग आणि फायनान्स हे 3च तुम्हाला या ठिकाणी जे आहे मित्रांनो ग्रुप जे आहे ते या ठिकाणी तुम्हाला ऑफर केले जातात आणि यावर्षीपासून जे तुमचं स्टडी सेंटर आहे मित्रांनो, ते स्टडी सेंटर तुमचं फक्त वाय-सी-एमचं नाशिक असणार आहे. तुम्हाला या ठिकाणी कुठलंही स्टडी सेंटर वेगळं तुम्हाला बघायला मिळणार नाही आहे. नंतर तुम्हाला तुमच्या निअर बायचं जे काही कॉलेज वगैरे असेल, ते नंतर तुम्हाला या ठिकाणी अलॉट करून दिलं जाईल त्यासाठी. ठीक आहे. काही काळजी करू नका. चला समोर जाऊया. अजून मित्रांनो या ठिकाणी जर आपण खाली आलो, तर याची फीस वगैरे जर तुम्ही बघितली, सब्जेक्ट वगैरे बघितले, तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येऊन जाईल यामध्ये तर तुम्हाला जी काही फी वगैरे आहे मित्रांनो फर्स्ट इयरसाठी ती जवळपास 19,000 पर्यंत तुम्हाला आकारली जाऊ शकते आणि जी फी आहे मित्रांनो, ती दरवर्षी चेंज होते जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. जसं की बघा आता फर्स्ट इयरला तुम्हाला जवळपास 18,000 फी असणार आहे आणि सेकंड इयरची फी जी आहे मित्रांनो जवळपास ती ₹21,000 असणार आहे. म्हणजे टोटल फी जी आहे तुमची मित्रांनो जवळपास ठीक आहे. पहा, द एंट्रन्स या मित्रांनो गंभीर मला क्वेश्चन येतील, व्हर्बलिटी आणि समाधान येतील, क्वांटिटेटिव्ह ॲप्लाइड रिझनिंगवरती क्वेश्चन येतील, डेटा इंटरप्रिटेशन तुम्हाला लागतील. चौथ्या जे मला 10 क्वेश्चन टोटल जे झाले आपले 60 असे तुमचे टोटल 120 मार्कांचा पेपर असतो. त्यामुळे तुम्हाला कुठलेही 50 सोडवायचे आहेत म्हणजे तुम्हाला जवळपास 100 मार्कांचा तुम्हाला या ठिकाणी चांगले मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात. ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारचं हे प्रॉस्पेक्टस वगैरे आहे आणि यामध्ये जसं तुम्हाला सांगितलं की ॲडमिशनची प्रोसेस जी आहे, ती ज्या विद्यार्थ्यांना बी-सी-ए करायचं असेल किंवा ज्यांना बी-एस-सी करायचं असेल, तर त्यांचं 12वीला सायन्स असणं खूप गरजेचं आहे आणि फक्त सायन्स असून चालत नाही, त्यांना मॅथ देखील असला तुमचं जर का मॅथ नसेल 12वीला तर तुम्हाला ॲडमिशन घेता येणार नाही. बी-एस-सीला पण घेता येणार नाही आणि तुम्हाला बी-सी-एला देखील तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन घेता येणार नाही आहे. ठीक आहे. ही तुम्हाला एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. बाकी एम-कॉमचं ॲडमिशन तुम्ही ॲज अ रेग्युलर तुम्ही करू शकता. काही अडचण नाही आहे. फक्त सी-ई-टी जी आहे ती फक्त एम-बी-एसाठी, एम-सी-एसाठी आणि बी-सी-ए आणि बी-एस-सीसाठी फक्त ह्या 4 प्रोग्रामसाठी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. बाकीचं बी-एचे देखील ॲडमिशन सुरू झालेले आहेत. बी-एचा सिलेबस तो जुनाच असणार आहे, जो आहे तुमचा ऑलरेडी तो चालू असणार आहे. यावर्षी फक्त बी-सी-ए आणि यामध्ये नवीन बॅच जी आली ती बी-एस-सी डेटा सायन्स आणि तुमचं बी-कॉम फक्त यांचा सिलेबस चेंज झालेला आहे. बाकीचं ॲज इट इज जे आहे ते कंटिन्यू या ठिकाणी चालणार आहे. ओके. तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल जे काही प्रोग्राम स्ट्रक्चर वगैरे असेल ते याच्यामध्ये एम-बी-एचं ठीक आहे. बाकीच्या नवीन जे अपडेट वगैरे असतील मित्रांनो ते समोरच्या व्हिडिओ तुम्हाला लवकरच कळतील. तर मित्रांनो कोणाला काही समस्या वगैरे असेल तर तुम्ही बेशक कमेंट करू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.